नमस्कार, मी पुट्टू. मी इथं भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त नालवाडी वर्धा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथे महा रेजिमेंटचे जे माजी सैनिक आहेत त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यात माझ्या क्लासला अरविंद तायडे साहेब होते, माजी सैनिक आहे आणि ते तलाठी म्हणून ग्राम महसूल अधिकारी म्हणून खरांगणा मुरांगणा इथे कार्यरत आहे सध्या पदावर. एकच पोस्ट लागली असं मला माहित पडलं, पण त्यांनी आता मला सांगितलं का मी 7 पोस्ट क्लिअर केल्या आणि केवळ तुमचे क्लास लावून क्लिअर झाल्या बा. तर ते अनेक लोकांना सांगतात. मलाच माहित नव्हतं का त्यांनी 7 पोस्ट काढल्या. कोणत्या 7 पोस्ट काढल्या तुम्ही? नमस्कार, सर्वांना मी नमस्कार करतो. सर्वात पहिले आज मी ग्राम महसूल अधिकारी या पोस्टवर कार्यरत आहो आणि माझी पोस्टिंग खरांगणा मंडळामध्ये आहे. तर मी जेव्हा फौजमध्ये होतो आणि मधून जेव्हा रिटायर झालो त्यानंतर मला माहिती पडलं नितेश कराळे सरांचे आपल्या वर्ध्यामध्ये MPSC चे क्लासेस आहेत. मी ते जॉईन केले आणि जॉईन केल्यानंतर मी सरांनी जे क्लास घेतले, त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यामधून मी जवळपास 7 पोस्ट काढलेले आहेत. जलसंपदा, त्याच्यानंतर SRPF, मुंबई पोलीस आणि त्याच्यानंतर मी तलाठीची ही पोस्ट घेतलेलीच आहे. MPSCच्या 2 पोस्ट आहेत, टॅक्स असिस्टंट आणि MPSC क्लर्क. अशा प्रकारे जवळजवळ एक फॉरेस्ट अशा करून मी जवळपास 7 एक्झाम पास केलेले आहेत. आणि केवळ सरांचे क्लास लावले आणि सरांच्या मार्गदर्शनामधून मला हे सौभाग्य मिळालं. आणि आपण सर्व विद्यार्थ्यांना, जे आता नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना मी अशी विनंती करतो की सरांचे क्लास लावा, ऑनलाईन लावा, ऑफलाईन लावा आणि सरांपासून तुम्ही जवळजवळ रिझल्ट घेऊन जासाल हे मला आशा आहे. कारण माझ्यासारखा एक माजी सैनिक, कारण आपण सर्वांना माहीतच आहे सैनिकांना अभ्यास करायला टाइम मिळत नाही, परंतु सरांचं असं शिक्षण आहे आपल्या त्या लोकल लँग्वेजमधून, जी आपली भाषा आहे त्याच्यामधून ती शिकवतात आणि ते थेट आपल्या दिमागामध्ये बसते. आणि त्याच कारणामुळे आपल्याला पुस्तकी ज्ञान नाही पाहिजे, पुस्तकी ज्ञानासोबत आपल्याला सरांची जे लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये आपल्याला थेट समजते. त्यामुळे आपल्याला अभ्यास करायची जरूरत नाही पडत. जेव्हा आपण एक्झामला बसतो त्यावेळेस आपल्या आठवण येते. धन्यवाद सर, तुमचे पण मी धन्यवाद मानतो. तुमच्यामुळे जवळजवळ मी 7 एक्झाम क्रॅक केल्या, त्याच्यामधून मी आज ग्राम महसूल अधिकारी ही पोस्ट मी निवडलेली आहे आणि आज मी तेथे नोकरी करत आहोत. चला, धन्यवाद आणि खरंच मनापासून आभार. असे विद्यार्थी आम्हाला लाभले, 7 पोस्ट काढल्या. मलाच माहित नव्हतं, आज त्यांनी सांगितलं. मला वाटलं तलाठी लागले, आता ते जॉईन झाले आहे आणि त्यांच्यासोबत आता हे NCC चे इथे वर्धेला कार्यरत आहे. ते रिटायर्ड होणार आहे. त्यांनी मला म्हटलं का तुमचे क्लास लावायचे आहे. म्हटलं ऑनलाईन बी उपलब्ध आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲपवर, किंवा मग ऑफलाईन लावायचे आहे. वर्धेत आहे तर तुम्ही वर्धेला क्लास करून सुद्धा लावू शकता. अनेक विद्यार्थी यशस्वी होतात. आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या माजी सैनिक, माझे जे सोबती आहेत, माझे जेवढी माजी सैनिक असतील, मी त्यांना विनंती करतो की सर तुम्ही कुठे पण असाल तर तुम्ही कराळे सरांचे ऑनलाईन क्लास जॉईन करा, त्यांचे पॅकेज घ्या आणि तुम्हाला भविष्यामध्ये 100% हमखास कोणती ना कोणती पोस्ट मिळेल असं मी स्वतः तुम्हाला तुमच्या उदाहरणावरून मी तुम्हाला हमखास गॅरंटी देतो. जर तुम्ही कराळे सरांचे क्लास लावसाल तर 100% तुम्हाला यश मिळेल. धन्यवाद. गॅरंटी मायावर नाही, गॅरंटी तुमच्यावर आहे. ठीक आहे, अभ्यास केला, मेहनत केली, म्हणजे मी शिकवतो. मी कृष्ण होऊ शकतो, अर्जुन तुम्हाला व्हायचा आहे. मी कसा अभ्यास करायचा हे सांगतो आणि असे विद्यार्थी हे मेहनतही करत होते. थोडीफार मेहनत करणंही गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेत. फक्त एवढं आहे का काही गोष्टी मी ज्या पद्धतीने शिकवतो त्या इझिली लक्षात राहते. आणि माजी सैनिक याचे 17 वर्ष ड्युटीत गेल्याच्या नंतर अभ्यास करायची मनस्थितीच नाही राहत. सगळ्यात मोठी गोष्ट त्याच्यात यायला अभ्यास करून लागणं हे सगळ्यात मोठा प्रश्न असते. ते 17 वर्षाचा नोकरीवरचा कालखंड पार केल्याच्या नंतर पुन्हा अभ्यास करून पुन्हा सरकारी नोकरी जॉईन करणं हा एक मोठा टास्क आहे आणि तो टास्क
त्यांनी पार करून ते लागले आहे, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. अशा कितीतरी लोकांना काल पुन्हा एक रात्री आम्ही ब्लँकेट वाटायला गेलो तेव्हा किशोर भाऊ म्हणून भेटले, तेही आपल्याच क्लासमधून लागले. असे अनेक विद्यार्थी आपल्या क्लासमधून माजी सैनिक लागले, रेग्युलर विद्यार्थी तर लागतातच. तुम्ही नक्की लागा आणि आपल्या क्लासेसचा ऑनलाईनचा फायदा घ्या. ज्यांना ऑफलाईन लावायचे त्यांनी ऑफलाईन, बहुतेकला फिजिक्स अकॅडमी वर्धा आरवी नाक्यावर आहे, तिथे या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.